धर्मपुत्र तपश्चर्या करीत असत. चंचल द्वेष इच्छा हे निर्गुण नव्हते. शांत वातावरणात अगदी मग्न असत. परंतु हे ऋषी मुनी दानवाकडून त्यांची पूजा अर्चा करून घेत असत आणि त्यातूनच ते आम्हा दानवांकडून दानवांना आपले भक्तगण करून घेत असत. परंतु हे त्याच्या देवांना त्या देवाने कपट दानवांचा नाश करण्याचं ठरवलं. अरे ब्रह्मदेवाच्या मनाला अजिंक्य आहे. मला कोणाच्या हातून मरण नाही. आता मात्र माझी बुद्धिमत्ता फिरली आहे. आता आपण त्या देवांना सलोचित परत करून सोडलं पाहिजे. परंतु आपला साथीदार पाचार करतो. कारस्थान रचून दानवांचा नाश तेव्हा आपण त्या देवांना जी ऊर्जा मिळते म्हणजे त्या ऋषी मुनींचा यज्ञ होम हवन त्या देवांना ऊर्जा मिळते. ती ऊर्जाच आपण नष्ट करूया. ओम केशव आपण पहिला कामगिरी फत्ता करूया. आपण जे काम हाती घेतलंय त्याचा उद्ध्वस्त करूया. काहीच कळत नाही. कुठे जाऊ?
संकटातून मुक्त करा महादेवा तू वाचवा तू वाचवा तू वाचवा हे थांबा सदाशिवा तुम्ही तर सर्वतरी आहात आणि त्या मल्लासुराने आपला यज्ञ उद्ध्वस्त करून तुम्हाला त्रास देऊन त्याला सुरुवात केली आहे. हे महादेवा आम्ही तुम्हाला शरण तुम्ही त्या संकटातून वाचवू शकता आणि त्या मल्लासुराचा वध करण्याचं सामर्थ्य तुझ्या एकट्यामध्ये आहे. हे गुरुश्रेष्ठ तुम्ही मुळे चिंता करू नका त्या दृष्ट मल्लासुराने आपणास त्रास देऊन जणू काही मृत्यूलाच आमंत्रण केलं आहे नारायण नारायण चंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा या मनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह दिदला वनवात मान सखीला देव पाहिला विठ्ठला रे माया पावित्रा विठ्ठला रे माया पावित्रा विठ्ठला रे माया पावित्रा विठ्ठला रे माया पावित्रा
म्हणत असेल तसेच घडेल आणि कर्मभोगाच्या पुढे कोणाचेच काही चालत नाही. ठीक आहे तो मी ठीक आहे. विठ्ठल माझा 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 देवांचा सेनापती असणाऱ्या कार्तिक स्वामी त्या दृष्ट्या मला फार आदर वाजवला आहे. माझ्या दिव्य दृष्टीने आणि संजीवनी मंत्राच्या प्रवाहाने मला असं दिसून येतं की त्या दैत्य मल्लासुराचा साथीदार खड्गासूर आपल्या बरोबर युद्ध करायला येत आहे. तरी आपण आपलं सैन्य घेऊन त्याचा नाश करावा भगवंता आपली इच्छा भक्तांना शिरसावत आहे. येतो मी. ठीक आहे. चला हो पंढरी जाओ, चला हो पंढरी जाओ, जीवाच्या जीव लगा पाहो, जीवाच्या जीव लगा पाहो, जीवाच्या जीव लगा पाहो. चला हो पंढरी जाओ, चला हो पंढरी जाओ, जीवाच्या जीव लगा पाहो, जीवाच्या जीव लगा
कार्तिक स्वामींना नष्ट करायचंय. नारायण नारायण खडकासुरा देवांना मारणं म्हणजे सोपं नाही. तुला तुझा जीव प्यारा असेल तर सांभाळ आपल्या जीवाला. हे नारदा हे शांतपणे खडकासुराला शिकवू नको. ठीक आहे स्वामी. हे नारदा हे सांभाळावे आम्हा दीना सांभाळावे खडगासुर दैत्य त्या देवांचा नायनाट करण्यासाठी सज्ज झाला. तिकडे त्या महादेवाच्या आदेशानुसार कार्तिक स्वामी मोरावरती आरूढ होऊन या खडगासुराच्या नाशासाठी सज्ज झाले आहेत. पाहूया मायबाप रसिक हो, हेच ते रणांगणी युद्ध, हेच ते रणांगणी युद्ध. हत्या करावं हीच तुझी पात्रता. अरे खडकासुरा, पृथ्वी प्रदक्षिणा करताना मला जेवढ्या यातना झाल्या नसतील तेवढ्या यातना मला या तोंडातून शब्द ऐकून आले आहेत. अरे खडकासुरा, जेव्हा जेव्हा या धरती मातेवर पापांचा भार वाढतो तेव्हा तेव्हा भगवंताला अवतार घ्यावाच लागतो. या दृष्टीने खडकासुरा तुझा अंत जवळ आला आहे. अरे उतर. साथीदार खडगासुर यांच्या
पाठवला त्याचा अद्याप पत्ता नाही. नारायण नारायण आई बापाची सेवा कराया, अरे ये आई बापाची सेवा कराया. देव येईल का, तो देव येईल का, जसा पुंडलिक या जगात पुन्हा होईल का, जसा पुंडलिक या जगात पुन्हा होईल का. नारायण नारायण मल्लासुरा, इतका आनंदी का बरं? नारदा, अरे आनंद आनंद म्हणजे माझा खडगासुर त्या देवांवर स्वारी करून पाठवला, मात्र त्याचा अद्याप पत्ता नाही. नारायण नारायण, अरे मल्लासुरा, त्या कार्तिकानं खडकासुराला देखील ठार केलाय. म्हणजे नारदा, त्या कार्तिकानं माझ्या खडगासुराला ठार केलं. खरंच नारदा, ही अशुभ अशुभ वार्ता घेऊन आला. ये, अरे ये नारदा. ठीक आहे, तो मी घ्यावे मुखान वेड्या हरी नामना, घ्यावे मुखान वेड्या हरी नामना. माझ्या लाडक्या रसिकातून आणलं पारदर्शक असं आहे. त्या देवाने चमत्कार सांगतून माझा खडगासुर मारला गेला. काही हरकत नाही. माझा दुसरा साथीदार कोणती रोमा
दोन्ही मनगडाचे दोन्ही हात काही हरकत नाही परंतु तो माझा कुलची बाबा आणि त्याचबरोबर त्या उल्खामुखालाच प्रथम हात मारतो अरे उल्खामुखा आशीर्वाद असो उल्खामुखा कोणत्या काळात मला एकाने बोलावलं केलं काय सांगू आपला अरे आपला तो खडगासवर त्या देवांचा राजासाठी पाठवला होता मात्र त्या देवाने कमाटकार असं येतून आपल्या खडगासुराला ठार केलंय काय सांगताय पण म्हणतो जा जा आणि त्या देवांचा समाचार घे काम यशस्वी पार पाड चलो आपण नारायण स्वार्थी ही दुनिया सारी स्वार्थी ही दुनिया सारी इथं कोणाचा कोणी नाही बाप विठ्ठल आई रे कुमारी हो माझी बाप विठ्ठल आई रे कुमारी हो माझी बाप विठ्ठल आई रे कुमारी स्वार्थी दुनिया सारे स्वार्थी दुनिया सारे इथं कोणाचा कोणी नाही बाबा विठ्ठल आई रे कुमारी ग माझी बाबा विठ्ठल आई रे कुमारी ग माझी बाबा विठ्ठल आई रे कुमारी स्वार्थी ही दुनिया सारी स्वार्थी ही दुनिया सारी इथं कोणाचा कोणी नाही बाप विठ्ठल आई रे कुमारी हो माझी बाप विठ्ठल आई रे कुमारी हो माझी बाप विठ्ठल आई रे कुमारी स्वार्थी दुनिया सारे स्वार्थी दुनिया सारे इथे कोणाचा कोणी नाही बाबा विठ्ठल आई रे कुमारी ग माझी बाबा विठ्ठल आई रे कुमारी ग माझी बाबा विठ्ठल आई रे कुमारी नारायण नारायण महादेवा आपल्या म्हणण्यानुसार कार्तिकाने मल्लासुराने पाठवल्या खडगासुराचा वध केला आहे एक संकट संपताना संपता दुसरे संकट आपल्या समोर उभे लागले नारायण नारायण नारदा, असं कोणतं संकट आम्हाला देवांवर उभं टाकलं आहे ते आपण कथन करावं नारायण नारायण नीलकंठा त्या मल्लासुराने आपला दैत्य उल्कामुखाला सर्व सैन्य घेऊन पाठवले आहे याची आगाऊ सूचना देण्यासाठी माझं कैलास पर्वतावर आगमन झालंय नारायण नारायण ठीक आहे नारदा, जाता जाता माझा पुत्र गणेश याला कैलास पर्वतावर यायला सांगा ठीक आहे तुम्ही ए भगवंता दीन दयाला ए भगवंता दीन दयाला भक्त केला
तातडीने का बरं बोलावणं केलंय? पुत्र गणेशा, त्या दुष्ट मल्लासुराने आम्हा देवांवर युद्ध करून साम्राज्य प्राप्त करण्यासाठी त्याचा साथीदार दैत्य उल्कामुखाला धाडले आहे. तरी आपण आपलं सैन्य घेऊन त्याचा नाश करावा. गंधर्व सैनिक घेऊन दैत्यसेनेला सामोरे जातो. येतो मी. ठीक आहे. अरे पोरा, मोदक खाणे सोडून तू इकडे का आला आहेस? अरे युद्ध करणं म्हणजे मोदक खाणं तर सोपं नाही ते. जा निमूटपणे आपल्या घरचा मोदक खातोयस. ते उलटा फुका. ही दैत्यसेना म्हणजे माझ्यासाठी मोदक आहे. मी मोठ्या प्रमाणात या दैत्यसेनेला खाऊन टाकणार. यात काही शंकाच नाही. अधर्म वाढला की धर्माला जन्म घ्यावाच लागतो. चल तुझ्या शस्त्र आणि होय. मदत साथीदार गेला, त्याचा अद्याप पत्ता नाही. खरोखर काय करावे काही सुचत नाही. नारायण नारायण. खरोखरच काहीतरी शुभ वार्ता घेऊन येतील. ये. किती करतील वेडा भरोसा, किती करतील वेडा भरोसा, अरे या नर देहाचा. किती करतील वेडा भरोसा, तू या नर देहाचा. अजून तुला कळला नाही पटका जय माझा. अजून तुला कळला नाही पटका जय माझा. अजून तुला कळला नाही पटका जय माझा. किती करतील वेडा भरोसा, किती करतील वेडा भरोसा, अरे या नर देहाचा. अजून तुला कळला नाही पटका जय
ठीक आहे येतो मी. देह पंढरी आत्मा श्री हरी. देह मारले गेले. काही हरकत नाही. अरे कुंती जीवन जगत असताना आपला दोघांनी का बरं भडकलंय? काय सांगू कुंतीरामा, खरोखरच माझा हात अगदी फरकला आहे. कारण त्या देवाने कपाट करत सांगतो आपले साथीदार एका मागे दोन साथीदार आपले ठार मारले. काय सांगत आहात? होय कुंतीरामा, म्हणून म्हणतो आपली स्वारी जायचं सेना घेऊन त्या देवांवर स्वारी कर. आता शंकराचा मुंडका माझ्या पायाजवळ आणून दे. त्या देवसेनेचा जर नाश मी केला नाही तर या देवसेनेस तोड दाखवणार नाही. तो आपली कामगिरी अशी पार करणार, त्यात काही शब्द नाही. शंकराचा सेवक महानंदी त्या कुंतीलोमासाठी शंकरान धाडला आहे. आणि इकडे मल्लासुराचा साथीदार कुंतीलोमा रागाने पेटला आहे. कारण खड्गासुर आणि उल्कामुखाचा नाश झाला हे कळताच त्याच्या पायाची जाळ मस्तकाला भिडली आहे. पाहूया मायबाप रसिको, शंकराचा इमानी सेवक महानंदी आणि मल्लासुराचा साथीदार कुंतीलोमा यांच्यात महाजंगी युद्ध.
ए कुंतीलमा, मी शंकर नाही आणि शंकरही होऊ शकत नाही, पण मी शंकराचा प्रामाणिक सेवक आहे. मी माझ्या प्रभूच्या आज्ञेनं दैत्य सेनेचा नाश करण्यासाठी इथं आलो आहे. मी माझ्या प्रभूच्या आज्ञेनं दैत्य सेनेचा नाश करण्यासाठी आलो आहे. अरे हे जयनंदी, त्या प्रभूच्या सेवकाला धावण्याचा मला आनंद घ्यायचा आहे. चल उचल तो शस्त्र. मग चालतंय. आपल्याला कृपा केली, भक्तांची दुःखे दूर करण्यासाठी आम्ही तुमच्या आदेशाचं पालन केलं. आता या तुमच्या मल्लासुराजावर तुमच्याच नावा ही साऱ्या भगवंताची इच्छा आहे. देव हो, त्या नारदाने सांगितल्याप्रमाणे मला मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन दृष्ट मल्लासुराचा वध करावाच लागेल. अशा तऱ्हेने आता मात्र त्या कैलासपती भोलेनाथानं आपलं रूप बदललं आहे. त्या कैलासपती भोलेनाथानं आपलं रूप बदललं आहे. मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन घोड्यावरती आरूढ होऊन मल्लासुराच्या नाशासाठी सज्ज झाला आहे. घोड्यावरती आरूढ होऊन मल्लासुराच्या नाशासाठी सज्ज झाला आहे. चला तर पाहूया पौराणिक मल्हारी मार्तंड. मल्लासुराची ताकद ये रणांगणी इकडे घोड्यावरती आरूढ होऊन इकडे त्या महादेवानं आपला दुसरा अवतार धारण केला आहे. त्या महादेवानं आपला दुसरा अवतार धारण केला आहे. मार्तंड प्रतीक हो, पौराणिक मल्हारी मार्तंड, मल्हारी मार्तंड, मल्हारी मार्तंड. अरे मार्तंडा, तुझे वाट पाहतो. अरे मल्लासुरा, या ब्रह्मांडामध्ये तुमच्यासारखं दैत्य मारतात तेव्हा आमच्यासारख्या पहिल्या मार्तंडासारख्या अवतार घेऊन तुमच्यासारख्या दैत्यांचा वध त्या करतो. अरे पहिला मार्तंडा, अरे तू स्मशानात जाऊन अंगाला लात पोचून तिथे अगदी तपश्चर्या करीत बसावं, हे तुझं काम. अरे या रणांगणात फुकटता मरशे. अरे मल्लासुरा, तू वेळ कशाला पाहायचं आहे. अरे या रणांगणात कोणाची फार होते आणि कोणाचे चित होते ते तेच तर पाहूया. अरे मग वेळ कशाची.
शेवटची इच्छा